एक नवराच आपल्या बायकोसाठी गिऱ्हाईक घेऊन येतो. तिच्यावरती त्या गिऱ्हाईकाकडून जबरदस्ती करून घेतो. तिच्यावरती शारीरिक अत्याचार होतो. आता हे बोलताना आणि सांगताना देखील कसं तरी वाटतंय, परंतु ही सत्य घटना घडलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये रहिमापूर पोलीस स्टेशन आहे. याच्या अंतर्गत एक महिलेचं लग्न, पीडितेचं लग्न एका व्यक्तीसोबत होतं आहे. आता मुद्दामहून अशा व्यक्तींची जी नावं असतात, ही नावं जाणून बुजून डिस्क्लोज न करण्यासाठी या महिलेला फक्त पीडिता असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तिचा जो नवरा आहे, आता यांचं लग्न होतं आहे. लग्नानंतर रहिमापूर या गावामध्ये ती नांदण्यासाठी आलेली आहे. तिथे तिचा सुखाचा संसार सुरू होतो. या दोघांचं आयुष्य सुरळीत सुरू असतानाच त्यांच्या घरामध्ये त्यांच्याच एका नातेवाईकाची, म्हणजेच तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकाची एंट्री होते. वरचे वर त्याचं येणं जाणं सुरू झालेलं असतं. यांच्या लग्नाला काही वर्ष झालेली असतात. आपल्या घरामध्ये आपल्या नवऱ्याचा एक नातेवाईक वारंवार येतो आहे. त्यांच्या घरामध्ये जेवणासाठी येतो आहे आणि मग निघून जातो आहे. सुरुवातीला ही गोष्ट अत्यंत सामान्य वाटत होती, अत्यंत सोपी वाटत होती. परंतु काही काळ गेल्यानंतर ही जी पीडिता आहे, हिला वाटत होतं की आपल्याला आपल्या स्वतःच्या घरामध्ये, आपल्या हक्काच्या घरामध्ये एक त्रयस्थ आपल्या नवऱ्याच्या ओळखीची किंवा आपल्या नवऱ्याच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती येते, घरामध्ये दिवस दिवस थांबते, जेवण खावण करते आणि मग निघून जाते. ही गोष्ट वरकरणी सामान्य वाटत असली तरी या पीडित महिलेला ही गोष्ट खटकत होती. परंतु तिचा काही इलाज नव्हता. आपल्या नवऱ्यापुढे तिला गप्प राहावं लागत होतं. परंतु हळूहळू जसा काळ पुढे गेला तसं तसं तिच्या नवऱ्याकडून एक गोष्ट तिला सांगितली गेली की आपल्याकडे येणारा आपला नातेवाईक आहे, याला तुला शारीरिक दृष्टीने खुश करावं लागेल. तो तुझ्यासोबत शरीर संबंध ठेवेल लागेल, त्याला जे हवं आहे ते तुला पुरवावं लागेल, असं आपला स्वतःचा नवरा आपल्याला सांगतो. हे ऐकून या महिलेला काय वाटलं असेल याचा देखील आपण विचार करू शकतो. कारण या महिलेने त्याच्यासोबत 7 जन्माचं वचन घेतलं होतं. त्याच्यासोबत सुखी संसाराचं स्वप्न मनामध्ये बाळगून ती त्याच्या आयुष्यामध्ये आलेली होती. असा तिचा स्वतःचा नवरा तिला दुःखाच्या गर्तेमध्ये लोटत होता. आपल्या नातेवाईकासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी तिला जबरदस्ती करत होता. कुठल्या स्त्रीला असं वाटेल की आपल्याच नवऱ्याने आपल्यासाठी ग्राहक घेऊन यावा, तिच्यावरती जबरदस्ती करून घ्यावी, असं कुठल्याही महिलेला वाटत नसतं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र आता ही त्या पीडित महिलेपुढे प्रश्न पडला होता की आपल्यासमोर आलेल्या परिस्थितीला आपण कसं तोंड द्यायचं. त्याच्यामुळे ती मनातल्या मनात रडत होती. हीच गोष्ट कुठल्याही नातेवाईकाला किंवा आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये शेजाऱ्यांना, आपल्या माहेरच्या मंडळींना ती सांगू शकत नव्हती. इतकी लाज तिच्या मनामध्ये उत्पन्न झालेली होती. दुसरीकडे मात्र तिचा नवरा तिच्यावरती जबरदस्ती करत होता आणि आपल्या नातेवाईकासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी केलेली जबरदस्ती आता कुठेतरी संपलेली होती. तिच्या सहनशक्तीचा आता मात्र अंत झालेला होता. तिच्यासोबत त्यांचा नातेवाईक आता मात्र जबरदस्ती करत होता, तिचं लैंगिक शोषण करत होता. तिच्या नवऱ्याच्या समोरच नवऱ्याचा नातेवाईक तिच्यावरती शारीरिक संबंध ठेवत होता आणि हे तब्बल 1 वर्षापासून सुरू होतं. 1 वर्षापासून होणारा हा अत्याचार, शारीरिक अत्याचार ती बिचारी अबला महिला निमूटपणे सहन करत होती. पण कुठेतरी सहनशक्तीलाही मर्यादा असते. तिची सहनशक्तीची मर्यादा आता मात्र वर्षभरानंतर संपत आली होती. आपण हा अन्याय अत्याचार किती दिवस सहन करायचा, हा तिच्या मनामध्ये प्रश्न होता. तिच्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न होत होता, राग देखील उसळत होता. आता सरतेशेवटी तिने आपल्या मनामध्ये एक गोष्ट ठरवलेली आहे, कितीही काही झालं तरी यापुढे मात्र आपण हा अन्याय सहन करायचा नाही. त्याच्यामुळे मग तिने एके दिवशी सकाळी उठल्यानंतर तडक रहिमापूर पोलीस स्टेशनमध्ये ती गेलेली आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसमोर ती बसलेली आहे. तिने आपली कहाणी सांगण्यासाठी पोलिसांना सुरुवात केलेली आहे. पोलिसांना ती म्हणते की 1 वर्षभरापासून माझा नवरा तिच्या एका नातेवाईकाला माझ्या घरी घेऊन येतो. तो घरी घेऊन येण्याबद्दल माझं काही म्हणणं नव्हतं, परंतु
त्याची मजल आता इतकी पोचलेली होती की मागील 1 वर्षापासून तो नातेवाईक माझ्यासोबत शरीर संबंध ठेवतो, माझ्यावरती जबरदस्ती करतो, शारीरिक अत्याचार करतो आणि माझा नवरा मी या सगळ्याला विरोध केला तर मात्र मला जबरदस्त मारहाण करतो, माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो. मला तो हे सांगतो की तू कुठेही या गोष्टीची वाच्यता केली, कुणाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मात्र तुला मी जिवंत ठेवणार नाही. आता मी काय करू तुम्हीच मला सांगा. साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडते, पदर पसरते, पण तुम्ही मला या नरक यातनांमधून सोडवा. आता हे सगळं ऐकून समोरचे पोलीस देखील स्तब्ध झालेले आहेत. तिच्या डोळ्यामधून अश्रू थांबत नव्हते. पोलिसांनी तिला धीर दिला. तिच्या नवऱ्याचं पत्ता, नाव, त्याच्या नातेवाईकाचं नाव, पत्ता या सगळ्या गोष्टी पोलिसांनी इत्थंभूत माहिती घेतली आणि मग पोलीस त्या नवऱ्याच्या आणि त्या नातेवाईकाच्या मागावरती लागले. त्याला अटक केली आणि मग त्याच्यावरती घरेलू हिंसा, पत्नीवरती शारीरिक अत्याचार केल्याच्या प्रकरणामध्ये त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या पत्नीवरती केलेल्या शारीरिक आणि मानसिक अत्याचारासाठी या नराधम नवरदेवाला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या घरेलू हिंसा, अशा स्वरूपाच्या हिंसा कुठेतरी थांबल्या पाहिजेत. यासाठी काय करावं हे देखील सांगा. ही सगळी सत्य घटना तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आपण आपल्या चॅनलवरती दररोज दुपारी 12 वाजता अशाच प्रकारच्या सत्य घटना घेऊन येत असतो. त्याच्यामुळे नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन सत्य घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.